या प्रवासामधून जी जिद्द तयार होते ना, ती मग कधी कमी नाही होत. म्हणजे एवढ्या अशा परिस्थितीवर मात करून इथपर्यंत आलेत ना, मग आता किती संकटही होते, काय नाही, जातील मागे, सारणार मागे. आदर्श कुणाचा घ्यायचा तर आईचा घ्यायचा, कारण तिला नोकरी प्रायव्हेटमध्ये कुठेही मिळाली असते आणि ती छान शिक्षिका आहे. ती कुठेही शिकवलं असतं, पण तिने महानगरपालिकेच्या त्या मुलांना शिकवलं. म्हणजे त्या मुलांना शिकवण्यासाठी फार जास्त पेशन्स लागतो. आई मला तर आधीपासूनच म्हणत होती, आई आणि माझी बहीणसुद्धा, की चाणक्य मंडल परिवारमध्ये जा. मी काय तिचं 2 वर्ष ऐकलं नाही. आणि आता 2024चा मी जो कोर्स केला, माझी राज्यसेवेची प्री क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली. आता इंटरव्ह्यूला अपिअर केलं आहे मी. अभ्यास तर सगळेच करतात, IAS होतात, IPS होतात, डेप्युटी कलेक्टर होतात. पण या सगळ्याला एक नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम धर्माधिकारी सरांनी केलेलं आहे. जेव्हा चाणक्य मंडलमध्ये आलो आणि सरांनी ज्या पद्धतीने त्यांचे अनुभव सांगितले, की प्रशासनात असं वागावं, प्रेशर आलं तर कसं ते हँडल करावं, तिथून जो हुरूप जो मिळाला ना, तो टर्निंग पॉईंट होता.